कसं काय मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. ज्याचं नाव आहे CMK. आता झाले सकाळ, आता आम्ही सगळे चाललोय बावडीवरती आंघोळीला. तिथं सूर्य द किंग संकेत, सूर्याची बायको. आता आम्ही चाललो आंघोळीला. टाकी घेतली मस्त आंघोळ करायची. टाकी घेऊन जाणार आहे आंघोळ करायला. टाकी मध्ये उडी मारणार आहे. आपल्याला पोहता येत नाही म्हणून आता आपण बाहेर उभं राहून बाळूला उठून तो पण येणार आहे. जा. आता बाळूला उठव जा. गाडी धुवायलाच घेऊन जायची ना, गाडी धुवायच्या बावडीवरती, मग घेऊन चाललो. तुम्हाला पण धुवायची काय? चला धुवा. इथे 2 मिनिटं मिनिटं बघू शकता, असं मांडव लागलं निघणार. 2 मिनिटं. उद्या तर इथं हळद गाजणार आहे. आता इथं सगळं किती लोक पिऊन राडा करणार आहेत. सर्वात मोठा बेवडा. उद्या पिणार का उद्या हळदीला? ब्लॉग बंद कर रे जरा. बाय. चालूच आहे. आज इकडं बाळू पण आला आपल्या सोबत. आता बाळू पण उड्या मारणार आहे. हा खेळाचा काय उड्या मारत नाही. एवढी मोठी विहीर असून रील स्टार तुमचा बघा साईडला पाणी घेऊन आंघोळ करते. हा बघा कैसे कैसे दिन. हे बघा त्याच्याने बारडी पण बुडवणे झाली. एवढं स्वच्छ पाणी असून पण हा बघा कसा घेते. हा बघा, हा थंड अण्णा. तर मित्रांनो, तो आंघोळ करून झालं. आता कपडे पण चेंज झाले, फ्रेश झालो. आता रेडी मी आणि सूर्या. आता निखिल पण तयार झाला. आता आम्ही चालू साखरपुड्याला, तळायला, संजनाच्या गावी. तर बघू आता खाली तयारी किती चालली आहे. तर तो ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. आता आपली निघायची तयारी चालू आहे. म्हणून आपला नवरदेव तयार झाला आहे. चालू आहे साखरपुड्याला. कसं वाटतं तुला लग्न? मस्त वाटतंय. की आज पण साखरपुड्याला सुट्टी करायची. फिलिंग हाऊ यू फील? सॅटिस्फाईड? ड्राइवर दूल्हे को आराम से लेके जा. पगार मिला ना? पैसा पूरा मिला क्या नहीं? मानाच्या करवल्या बघा. मिनम्मा, तुलाच मिनम्मा बोललो मी. हा आता पण टाइम चालू इथून. वाईट लागला काकानी पंकज. काका आपला गाव नाही काका. नवऱ्याचा बाप आहे. फुल तिकडे नवऱ्याची आई हलवत होती. नवऱ्याची आई कुठे आहे? तिकडे पंखा तिकडे हलवला. अरे नवऱ्याच्या बाप्पा पंख्या खाली, नवऱ्याची आई पण पंख्या खाली, नवऱ्याचे मित्र नवऱ्याच्या खाली. नीट काय नुकसान उभा काय ना. बरोबर. मित्रांनो माझी मेहंदी कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. संजू मला एक बात सांग,
वर्गामध्ये शाळेमध्ये माझ्या एक वर्ग मागं होतीस तू माझ्या आधी लग्न करते. कारण तिचं वय निघत चाललेलं म्हणून ती लग्न करते. तू अजून यंगस्टर आहेस. तू काय केलंस माहिती आहे, तू आता एका दगडावरती पाय ठेवला नाहीस, तिने एका दगडावरती पाय ठेवलेला. तू हा दगड डुबायला लागला की तो पकडायचा, तो डुबायला लागला की तो, त्याच्यामुळे तू मागं राहिला आणि ती एक स्टेप पुढे येईल. समजलं त्याचं उत्तर? म्हणून बायको तो मार खातो. समजलंस का? हे नाही निघायचं आहे. हात घुसला असताना आता. कसं वाटतंय लग्न आता हे तुझं नाव काय? संजू. साक्षी तुझी बहीण वाटतंय. रडायला येते सेम बहीण आहे. मला तर वाटत नाही रडण्याला काय. तुझं नाव काय? रडायचं नाटक अजिबात करू पण नको. तुझं नाव काय सांग, एवढी लाडत नको. हा? हा रडून दाखव. ओ माय गॉड. कट 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 कट. खूप गरम होतं. एवढ्या लांब लग्न ठेवू नका. दुपारचं लग्न करू नका. मी तर म्हणतो लग्नच करू नका. तुम्हाला भाऊजी करायचं तर रात्री करा. दुपारी लग्न ठेवायचं. आता भाऊजीला सांगतो. भाऊजी आता शूट तर आला, ब्लॉग मध्ये आहे. भाऊजी काय म्हणायचं तुम्हाला? तुमचं लग्न झालंय, एक्सपिरियन्स सांगा जरा तुमचा अनुभव. मस्त आहे. आता 6 महिन्यात करून दे, लवकर. मला कशाला फसवताय? हे नवरदेवांचे वडील. या साखरपुड्याचा प्रोग्राम होता. हा साखरपुडा झालेला आहे. हा आता जेवणाचा प्रोग्राम चालू केलाय. ओके. त्यानंतर पिण्याचं पाणी, ते रात्री खाण्यापिण्याचं रात्री, खाण्यापिण्याचं राहतं. जेवणाचा आहे. माझं आता जेवण झालेलं आहे. माझा भाता बाजूला बसतोय. त्याला इन्क्वायरी करायचं आहे. काय inquiry करायची? आजचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला? त्याला पुसाटेवाडीमध्ये आज साखरपुड्याला आलो होतो. माझ्या मामाचा मुलगा, माझ्या मामाचं नाव जनार्दन गुंड, आणि पुसाटेवाडीमध्ये खूप सुंदर अप्रतिम मस्तीची चांगली व्यवस्था झालेली आहे. जेवणसुद्धा खूप स्वादिष्ट आहे आणि खूप सुंदर अप्रतिम आहे. तसे आमचे येणारे सगळ्या पाहुणे मंडळी सगळ्यांची चांगली खूप व्यवस्था झालेली आहे. चांगला पाहुणचार केलेला आहे. ते तुम्ही हळदीला आहेत की नाही? त्या तेलवड हळदीला आम्ही तेलवडला असणार माझ्या मामाच्या इथे. मामाकडनं काय स्पेशल आहे की नाही? सर्व जे काय मागाल ते, हा? जे काय मागाल ते. आणि भाच्यांना इथं दुसरं. त्यांना त्यांची बस होईल. भाचेच आहेत आता. अरे उठ ना, चल ना. अरे जेव दे तर ताट पण नाही दिले. अरे गांडू. निखिलचा फ्युचर असंच पोरांना सांभाळत बसल आणि आपण मित्र साईडला असो. जसं आपण साईडला आहे तसं निखिल. मी नाही लग्न करणार आहे बाबा. मला लग्नाचं बोलू पण नको. कारण मुलीच भेटत नाही. मुली भेटायचा प्रश्न नाही. गांडू कोणी देतच नाही का? मला लग्नच नाही करायचंय. ह्यांची पोरं सांभाळशील तू? हा मी सगळ्यांची पोरं सांभाळायला मी आहे. आता तुझी पोरं सांभाळीन, मग निखिलची, मग मयाची, मग मनीलची पोरं सांभाळीन. सावली पण नाही पडून दे. माझी सावली पण पडू देऊ नका पोरांवर. कल्लू काका. अरे गांडू कल्लू काका. मला दिलास ना त्रास म्हणून. तू बघ आता त्रास द्यायला आलाय बघ तुला. ते बघ जेवतच आहे. नाही मूड नाही. मूड नाही. हवा हाय बोल. बघितलं मया हवा असं लग्नानंतर असं होतं. म्हणून तुला बोलतोय भावा लग्न बिग्न करू नको. पार्सल घ्यायला आला होता थैलीमध्ये भरून घेऊन जायला. तुला पार्सल पाहिजे? काय मेहंदी देखो हिने काढली आहे. अगर आपको ऑर्डर देना है. तू कधी लग्न करणार आहेस? 2 वर्षानंतर. कोणासोबत? कट कट. हा तुझं झालं ना गांडू गप ना. कधी करणार आहेस भाऊ? त्यांनी लग्न केलं तर तुझ्या अजून जळेल बाबा. समजलं? नाही बाबा, परत तू कर. संन्यास घेशील. नाही, मग नाही. प्लॅन बी तयार करायला लागेल तुला. काय नाही मी तुला प्लॅन बी तयार करायला लागणार. बाकी काय मी लग्न करणारच नाही. बोललो. सरळ डायरेक्ट. काय बोलतो वारगे? तू कधी लग्न करते? हा मी एकदम तू कधी करणार आहेस भाऊ? आता तुझ्या बारक्या भावाचं लग्न आहे, मोठ्या भावाचं. 3 वर्ष लागतील लागणार. मग तुला प्लॅन बी तयार करू. सगळे 2 वर्षांनी लग्न करणार आहेत तर मग मी कधी करू? लवकर कर. स्वतः लग्न केला तुम्ही दोघींनी, पण असं नाही की भावासाठी एक पोरगी शोधायची. किती शोधणार? रिटर्न आला. किती शोधले बाबा आतापर्यंत भावासाठी? अरे मी ठेवायला तयार कोण राहिलं तर पाहिजे. तुला ठेव बॅगी आहे घरात ठेव.
चल आलो. तू बाईकने फास्ट फास्ट जाशील, आम्ही थांबत थांबत हळूहळू. चल निघूया. चल बाय. चलो बाय. तर मित्रांनो आता साखरपुडा झालाय. आता आम्ही आलो आमच्या घरी आणि आता थोडी फार काही कामं असतील ती करून आता आम्ही सगळे झोपणार आहे. भरपूर थकलोय. चला मित्र भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता हळदीचा ब्लॉग शूट होईल उद्यापासून. तर आता उद्या 2 दिवसांनी माझा हळदीचा ब्लॉग पण येईल. तर बघूया चला.